काय पाहिजे नाव तर सांगा काय पाहिजे नाही मला तुम्हाला न्यायला आलोय आम्ही आश्रमात जायचं आश्रमात कपडे बिपडे भेटतील चांगले जेवण वगैरे भेटेल कोण कोण शिवाय देईल जायचं आपल्याला चला 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 2 मिनिटं काय घाबरू नका तुम्ही झोपाने वांदा पाणी वगैरे प्यायचं का? हो पाणी प्यायचं का? दवाखान्यात जावा जेवण दोन चांगलं घेतलेली आहे काय खायचं भाजी जाऊ का मग आम्ही जाऊ का जय शिवराय तुम्ही आता या महिलेचा व्हिडिओ पाहिला तर वयस्कर आजी आहेत आणि अक्षरशः कपडे म्हणजे फाटलेली आहेत आणि कित्येक वर्ष झालं असं आंघोळ केले नाही तर ज्यांनी मला माहिती पाठवलेली घेत आहे तर त्यांनी जो व्हिडिओ पाठवला तर ते अक्षरशः कचऱ्यातलं गोळा करून खात होते आणि तो व्हिडिओ त्यांनी पाठवला यांचं मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं आज काम करत असताना छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आपण खरंच या महिलांना आज व्हिडिओच्या माध्यमातून एकच देण्यात घ्या का बाबा तुम्ही फक्त एक व्हिडिओ पाहतायत त्याला पाहून तुम्ही सोडून देत आहेत मी प्रत्येक वेळेस सांगत असतो तुम्हाला मदतीची गरज नसेल पण आज असे असंख्य लोक आहेत का त्यांना आज आपल्या मदतीची गरज आहे तर रोडवर फुटपाथवर राहून आपलं आयुष्य जगतायत कचऱ्यात अक्षरशः ते तिथं गोळा करून खात होते म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आज कोणावर नसावा आणि आपल्या छत्रपती शिवरायांनी एवढा मोठा महाराष्ट्र आपल्याला आज घडून दिलाय आणि त्याच्यामध्ये मग आपण एक चांगलं काम करतोय त्या चांगल्या कामाला जोडलं जा आणि आज शिवजन्मभूमीतून आज एवढ्या लांब आलो आम्ही जतमध्ये आलो इकडचं काय माहित नाही भाऊनी माहिती नगराध्यक्ष तर जतमध्ये आलो आणि भाऊंची वाट बघत थांबलेलो तर एका हॉटेलला गेलो मित्रांना नाश्ता करायचा होता नाश्ता केला चहा वगैरे पिलो तर भाऊंनी पाहिलं काय आपलं कार्य ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतात ते बाहेर आले ते म्हणले तुम्ही शिवनेरीचे का असं तसं मग बोलणं झालं त्यांच्याबरोबर नगरसेवक आता इथं जतमध्ये तर तेही लगेच आले त्याच्याबरोबर हे सगळे मित्रपरिवार लगेच तिथं गोळा झाले का एक मुलगा आपल्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन काम करतोय त्याला आपल्या मदतीची गरज आहे आणि खरंच एक आपुलकीनी सगळ्यांनी म्हणजे ती महिला आम्हाला शोधायला वेळ गेला पण प्रत्येक जण 2 व्हीलरवर एक जण त्या महिलेला शोधत होतो तर मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो का आज तुमच्यामुळं आज तुम्ही जे प्रेम करताय जे सोशल मीडियावर काम पाहताय तुमच्या भागात आल्यावर तुमच्या शहरात आल्यावर तुम्ही एवढं प्रेम देताय तर आणि हे काम हा व्हिडिओ काय 5 मिनिटाचा नाही आज ती महिला बघताय त्यांचं आयुष्य आपल्याला बदलायचंय आज तुम्ही पाहिलंय मी शब्द देतो आज ज्या परिस्थितीमध्ये होते त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती त्यांची करायचं आपण सगळेजण प्रयत्न करू म्हणून सांगत असतो का चांगलं काम चाललंय त्याला चांगलं म्हणायचं काम आपण सगळ्यांनी करा आणि त्याच्यात सहभागी व्हा जरी तुम्हाला मला मदत नाही करता आली तर समाजात असे बरेच लोक आहेत तुम्ही अशा लोकांना मदत करू शकता किंवा त्यांना तुम्ही 2 घास कवायना तुम्ही त्या लोकांना रोडवर सुद्धा देऊ शकता तर नंबर सांगतो 7709092527 याच्यावर आपण संपर्क करू शकता अशा लोकांची माहिती देऊ शकता आपल्या परीने या लोकांसाठी कपडे असेल किराणा असेल किंवा अन्नदान असेल तुम्ही तुमच्या परीने पुन्हा फुलाची पाकळी मदत करू शकता आज मी त्या ठिकाणावरून आलो कशी परिस्थिती असते आज आपल्या घरी तिथं 75 लोक आहेत ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही समाजात आणि सगळे असेच असतात तर जे पार अक्षरशः अख्खी कपडे फाटलेले म्हणजे आपण आपल्या घरच्यांना असं पाहू शकत नाही आपल्या जवळच्या माणसाला असं पाहू शकत नाही तर आपण समाजामध्ये जे सांगत असतो का तुम्ही 1 मिनिटं जरी या लोकांकडे लक्ष दिलं तर त्यांचं आयुष्य कुठंतरी चांगलं होईल आणि तेच भाऊंनी केलं त्या लेडीजला पाहिलं ते गाडीच्या कामानिमित्त 20 किलोमीटरवरून ते आज इथं आले तर ते गाडीच्या कामानिमित्त इथं आले त्यांनी 2 मिनिटं वेळ दिला आज त्या महिलेला न्याय भेटला तर बघा फक्त एखाद्या महिलेवर अन्याय झाला त्याच्यावर फक्त बोलून आपलं महाराष्ट्राचं काही चांगलं होणार नाही तर खरंच या लोकांना अशा पण लोकांना आज आपल्या समाजामध्ये ताटमानेने जगायची आज गरज आहे आणि ते आपण सगळ्यांनी द्यायचं काम करू तर असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभा राहा भाऊ 2 शब्द बोलतील त्यांचं मनापासून धन्यवाद देतो
आज जंगलवरून आपल्या इथं जे महिला फिरत होती ती कचऱ्यात काहीतरी खात होती त्यांना आढळून आले. त्यांनी व्हॉट्सअपवर बघून त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर त्यांना फॉलो करून पाठवलं आणि ते आज जर ते त्यांची गाडी घेऊन आले आणि आम्ही 1 तास ते 1.5 तास त्यांना शोधत होतो. ती महिला या ठिकाणी सापडली. आज ते घेऊन जात आहेत त्यांच्या आश्रमात. अशीच त्यांच्या हातून सेवा घडवी. तर भाऊंचे मनापासून सगळ्यांचं पुढच्या कामाला हार्दिक शुभेच्छा. असंच काम करा. तर भाऊंचे मनापासून धन्यवाद. हे भरपूर त्यांनाही आनंद झाला सगळ्यांचं. तर परत एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभं राहा. तर मी आता यांना घेऊन चाललोय जिथं आपल्या अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहे छत्रपती शिवराय त्यांचा जिथं जन्म झाला ती पावन जन्मभूमी. त्यांनी अखंड आयुष्य आपलं समाजासाठी दिलं, महिलांसाठी. आज त्यांनी कोणावर अन्याय होऊन दिला नाही. तसंच म्हणजे एक भावना आहे का आज समाजामध्ये काम करत असताना आपण इतर महिलांच्या मागे जसं खंबीरपणे उभं राहतो तसंच आज या माता माऊलींच्या सुद्धा मागं उभं राहण्याची आज गरज आहे. एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जय शिवराय. या ना एक फोटो घेऊ आपण. फोटो ले फोटो